मंडळी नमस्कार. मी डॉक्टर सुभाषचंद्र कोरपे. मी पचन संस्थेचा सर्जन आहे. मी अकोला महाराष्ट्र भारत येथे राहतो आणि आज मी माझं भाग्य समजतो की आज तुमच्याशी मला पचन संस्थेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करायची संधी मिळाली. आज आपण चर्चा करणार आहोत GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिझीज. GERD म्हणजे काय असतं की जठरातील आम्लयुक्त किंवा आम्लरहित पदार्थ असामान्य रीतीने उलट्या दिशेने अन्ननलिकेमध्ये वाहत येतात. यालाच GERD असे म्हणतात. GERD मध्ये छातीत जळजळ, खाल्लेलं अन्न घशाशी येणे आणि छातीत वेदना अशी प्रकारची विविध लक्षणे आढळतात. ॲसिड पेप्टिक रोग म्हणजे APD हा विकारांचा एक समूह आहे ज्यामध्ये GERD आणि पेप्टिक अल्सर डिझीज म्हणजे PUD याचा समावेश होतो. भारतामधील GERDचा प्रादुर्भाव हा 5% ते 28% जनतेमध्ये साधारणपणे आढळून येतो. तीव्र GERDमुळे एकूणच जीवनमानावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. APD म्हणजे ॲसिड पेप्टिक डिझीज आणि GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिझीज असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आम्ही पचन संस्थेचे तज्ज्ञ लोक विविध प्रोटॉन पंप इनिबिटर्सचा वेगवेगळ्या मात्रांमध्ये आम्ही त्यांना पेशंटला सुचवतो. ही औषधे या रुग्णांना त्यांच्या लक्षणापासून आणि त्यांच्या त्रासापासून आराम मिळवून देतात. PPI म्हणजे प्रोटॉन पंप इनिबिटर GERDवर उपचार करण्यात प्रोकायनेटिक्स आणि H2 ब्लॉकर्सपेक्षा जास्त सरस ठरतात. प्रोटॉन पंप इनिबिटर्स मध्ये ओमेप्रेझॉल, लॅन्सोप्रेझॉल, पॅन्टोप्रेझॉल आणि इसओमेप्रेझॉल यांचा समावेश होतो. 1972 मध्ये H2 रिसेप्टर अँटागोनिस्टचा शोध लागला. त्यानंतर 1979 मध्ये ओमेप्रेझॉलचा शोध लागला, ज्यामुळे ॲसिड पेप्टिक डिझीजच्या व्यवस्थापनामध्ये आणि त्याच्या सक्षमतेमध्ये हा आमूलाग्र बदल झाला. ओमेप्रेझॉल हे पार्श्विक पेशींमध्ये असणाऱ्या हायड्रोजन आणि पोटॅशियमचा जो ATP पंप असतो त्याचे संदमन करतो आणि जठरातील शेमपटलातील आम्लस्त्राव कमी करतो. खाल्ल्यावर 30 मिनिटांमध्ये कृती जलद गतीने सुरू होते आणि 2 तासात जास्तीत जास्त परिणाम दाखवून देते. याचे अवशोषण दर वेगवान आहे. ते 30 ते 40%, 20 ते 40 मिलीग्राम तोंडावाटे घेतलेल्या मात्रेची पूर्ण जैव उपलब्धता मिळवते आणि अर्धा ते 3.5 तासामध्ये सर्वोच्च प्लाझ्मा सहतन मिळवते. एंडोस्कोपिक पद्धतीने पडताळून बरे होण्याच्या बाबतीत आणि लक्षणांपासून आराम मिळवून देण्याच्या बाबतीत ओमेप्रेझॉल हे लॅन्सोप्रेझॉल पेक्षा कमी दर्जाचे नाही. चिकित्सकीय दृष्ट्या ओमेप्रेझॉल लॅन्सोप्रेझॉल एवढेच प्रभावी असते, पण ओमेप्रेझॉल जठरातील आम्लता ॲसिडिटी उत्कृष्टपणे कमी करून देते. आम्ल कमी करण्यामध्ये ओमेप्रेझॉल, लॅन्सोप्रेझॉल, रॅबेप्रेझॉल आणि पॅन्टोप्रेझॉल एवढेच परिणामकारक असते. ओमेप्रेझॉल पॅन्टोप्रेझॉल पेक्षा 4.5 पटीने जास्त शक्तिशाली असते आणि सरासरी 24 तासाच्या जठरामधील pH ज्याला आपण सामू म्हणतो च्या आधारे याची तुलनात्मक शक्ती खूपच जास्त असते. 45च्या अभ्यासाच्या आधारे ओमेप्रेझॉलमुळे छातीतील जळजळ, अन्न घशाशी येणे आणि अधिजठरातील वेदना अशा लक्षणांपासून पूर्ण आराम मिळत असल्याचे आढळून आलेले आहे. पॅन्टोप्रेझॉलच्या तुलनेत याने इतर गंभीर विकार असणाऱ्या रुग्णांना घशाशी येणे किंवा पोट फुगणे आणि एकूणच इतर लक्षणांपासून जास्त चांगला आराम मिळवून दिला जातो. ओमेप्रेझॉल हे अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीमध्ये असणारे एकमेव प्रोटॉन पंप इनिबिटर आहे. हे अत्यावश्यक औषधांच्या जागतिक आरोग्य संस्थेच्या यादीमध्ये सुद्धा आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये आणि COVID-19च्या निर्देशांमध्ये असणारे पहिले आणि एकमेव प्रोटॉन पंप इनिबिटर म्हणजे ओमेप्रेझॉल होय. त्याचबरोबर वर्ल्ड गॅस्ट्रोएंट्रोलॉजी ऑर्गनायझेशनने गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिझीज मधील छातीत जळजळ होणे, घशाशी येणे, अधिजठरातील वेदना आणि छातीतील वेदना अशा लक्षणांवर उपचार करण्यासाठी ओमेप्रेझॉल 20 मिलीग्राम प्रति दिवसची मात्रा याची शिफारस केलेली आहे. जपानी सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी यांनी सुद्धा पेप्टिक अल्सर डिझीज मधील पोटदुखी आणि इतर अशा लक्षणांकरिता उपचारासाठी 20 मिलीग्राम प्रति दिवस या मात्रेची शिफारस केलेली आहे.
औषधाद्वारे उद्भवणाऱ्या ॲसिडिटीच्या प्रकरणांमध्ये स्पष्टपणे नोंदवलेल्या निर्देशांसह जास्त खर्चिक प्रोटॉन पंप इन्हिबिटरपेक्षा कमी खर्चिक प्रोटॉन पंप इन्हिबिटर लिहून द्यावेत असे सुचविलेले आहे. ओमेप्रेझॉल सुरक्षित आणि प्रभावी आहे आणि तरी हे सर्वाधिक किफायतशीर असणारे एकमेव प्रोटॉन पंप इन्हिबिटर म्हणजे ओमेप्रेझॉल आहे. किमतीमध्ये ते सर्वाधिक किफायतशीर आहे. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घेणे आवश्यक आहे. रिफ्लक्स इसोफेजायटिस वरील नियंत्रणासाठी दीर्घकालीन ओमेप्रेझॉल थेरपी जवळपास 11 वर्षापर्यंत अतिशय प्रभावी आणि सुरक्षित असते हे मी विशेष करून इथे सांगू इच्छितो. त्याचबरोबर ओमेप्रेझॉल वयोवृद्धांमध्ये, मुलांमध्ये, गरोदर मातांमध्ये आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रियांमध्ये सुद्धा सुरक्षित असल्याचे सिद्ध झालेले आहे. गरोदरपणात घेतल्याने गर्भाला कोणती गंभीर जोखीम उद्भवत नाही असे दिसून आलेले आहे. वृक्कीय अक्षमता किंवा डायलिसिसवर असताना मात्रेमध्ये कोणताही बदल करणे आवश्यक नाही. अपवाद फक्त ज्यांचे लिव्हर खराब झालेले आहे म्हणजे ज्यांचे यकृत बिघडलेले आहे अशा प्रकरणांमध्ये मात्र मात्रा कमी करावी लागते. आजोबा असोत की होणारी आई असोत, आपले ओमेप्रेझॉल कुटुंबातील सर्वांनाच खुश ठेवते ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत उल्लेखित विकारांबरोबर नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज NSAID मुळे उद्भवणाऱ्या गॅस्ट्रोड्युओडेनल अल्सर्सवरील उपचारासाठीही ओमेप्रेझॉल अतिशय प्रभावी असते. अशा प्रकरणांमध्ये ते 10 शामक औषधांसोबत दिले जाते. हे ओमेप्रेझॉल रक्तस्राव सुद्धा टाळू शकते आणि दीर्घकालीन नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी